आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। गणेश मंडळ कोठीगर्दी हा सांगोला शहरातील जे गणपती बसत आहेत त्या गणपतीपैकी एक वैभवशाली आणि दिमागदार गणपती नेहमी कोठीगर्दी बसवतात। कोठीगर्दीचा गणेशोत्सवाच्या मंडळाच्या संदर्भानं या सणाच्या संदर्भानं एक प्रचंड मोठा उत्साह कायम दिसून येतो। आज आपण एवढी भव्य दिव्य भावार्थानं आणि अध्यात्मानं पोतप्रोत भरलेली मूर्ती गणेशाची या ठिकाणी देवली आहे। आज माझ्या स्वाक्षराने गणरायाच्या आरतीला या ठिकाणी शेकडो माझ्या माता भगिनी आलेल्या। तुमचं मी इथूनच सर्वांचं दर्शन घेतो। नतमस्तक आहे मी तुमच्यासोबत। तुम्ही जगत जननी आहात। या जगाचं निर्माण करणं हे तुमचं काम, या जगाचं पालन पोषण करणं हे तुमचं काम। आणि हे देवाचे देव महादेव, महादेवानी पार्वतीला हे सांगितलेलं होतं की जग निर्माण होईल पण त्याचं संगोपन तू करायचं। पार्वतीनं अन्नपूर्णा निर्माण केली, तिला ह्या जगासाठी तुमच्या माझ्यासाठी पाठवलं। स्वयंपाकघरात चुलीवर आणि गॅसच्या शेगडीवर जी आमची बहीण, आई, लेक, सून उभा राहते ती आमची अन्नपूर्णा आहे। तिलाच आम्ही नतमस्तक व्हायचं, कारण तिने तयार केलेल्या 2 घासावर आमचं उदर भरते। दिवसभर आम्हाला एक ऊर्जा, एक शक्ती मिळते। स्त्रीचा सन्मान हे आपलं कर्तव्य आहे। ज्या घरात स्त्रीचा सन्मान आहे त्या घरात लक्ष्मी नांदत असते, लक्ष्मी थांबत असते। जिथं स्त्रीचा अवमान केला जातो तिथे लक्ष्मी थांबत नाही, मुळात ती दाराच्या आतच येत नाही। आणि त्यामुळे माझ्या सगळ्या सहकारी मित्रांना मी आवर्जून सांगेन की आपण आपल्या घरातल्या सर्व ज्या वेगवेगळ्या नात्याच्या महिला आहेत त्या सर्वांचा प्रेमानं, आदरानं सन्मान राखा। घरात शांती, सुबत्ता, समृद्धी त्यामुळे निर्माण होणार। आपण निमित्ताचे धनी असतो। आपण वेगवेगळे तुम्ही व्यवसाय करता, व्यवसायातील यश हे आपण आपलं यश समजतो। दुकानात तुम्ही जाताय ना, व्यवसायात तुम्ही जाताय ना, परंतु तो व्यवसाय तुमचा चांगला चालावा म्हणून घरात बसून आशीर्वाद देणारी माता तुमच्या घरी दुकानात। आज या भावनेतून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडकी बहीण ही योजना, पैसे महत्वाचे नाहीत, भाऊबीजेला भाऊ किती ओवाळणी देत। मी आमदार झाला तर अजून 500 रुपये देते।
तर काय माझं नशीब असं कायम लाखानं रुपये जवळ असते ते दिवाळी वेळी पैसा काय जवळ राहत नाही. माझ्या बहिणी सगळ्या मला समजून घेत्या तिचे हे जर पैसे सगळं गावातल्या पोरांनी लुटलं आपल्याला काय आज काय मिळत नाही. पण हा सन्मान तुमच्यासाठी एवढ्यासाठी साहेबांनी राखलेला आहे की आतापर्यंत 50 रुपये तुम्हाला लागत असते तुम्हाला घरात मागायला लागत. आता परिस्थिती बघा माझी आठवण ठेवायची 3000 रुपये बऱ्यापैकी आलेले आहे. आता हे पैसे येत जाणार आहे. तुमच्या पैसे यायच्या दिवशी समजा 1 तारखेला पैसे येणार तर आधी 2 दिवस तुमचा पतिदेव तुमच्याशी इतकं गोड बोलणार आहे इतकं लाभ लावणार आहे काय विचारू नका. आता उलटी गागा व्हायला लागली. आता तुमचं 1500 काढायसाठी ती काय काय कला वापरेल तर काय काय कारण सांगली काय सांगता येईल. हा सन्मान जो आहे तो लाख मोला. हा सन्मान आज शिंदे साहेबांच्या जीवनाच्या वेगळ्या वाटेने गेले. ते त्यांच्या धर्मपत्नीचा आईचा सुनोचा किती लाड करतात किती सन्मान लागतात. मी त्यांच्या घरात गेलो मी बघतोय तशी आणि त्यामुळं आज त्यांना उतून एवढं मोठे एका शेतकऱ्या पोराला मुख्यमंत्री पदवी त्या सगळ्या घरातल्या मातांचा त्या पाठीशी आशीर्वाद. हाच आशीर्वाद सदैव तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या पुरुष मंडळीला द्या. मलाही तुमचा आशीर्वाद द्या एवढी नम्रतेची कळकळीची विनंती करतो. 4 गोष्टी माझ्या हातून चांगल्या झालेल्या आहेत मी नाही म्हणत पण ह्या तुमच्यामुळे ही ऊर्जा ही ताकद ही शक्ती हा उत्साह धडाक्यानं आज उतरलं तरी संध्याकाळी पुन्हा मुंबईला जाऊन पुन्हा एक ऑर्डर घेऊन येणं हे सगळं तुमचे सगळ्या तालुक्याचे चेहरे समोर दिसतात. मी साध्या आजारासाठी दवाखान्यात गेलो असंच चालत हसत खेळत गप्पा मारून गेलो. 12ला गेलो 2-3 वाजता परत आमदार नव्हता याची मी ठरवलेलो. पण अचानक असा काय आजार निघाला माझं झाडे दिवशी ऍडमिट केलं. 20-22 दिवस ठेवलं मी वैताग होते. शेवटी मी डॉक्टर आंतरराष्ट्रीय डॉक्टर त्यांना सांगितलं की माझं बरं होणं ही तुमची गोळ्या ही इंजेक्शनं ही सलाईन माझ्या काय कामात. मला फक्त डिस्चार्ज आहे माझ्या सांगोल्यात जाऊ. सांगोल्यात गेलो म्हटलं का मी बरा होऊन येतो नाही तुम्ही बघत राहा. माझ्या गोळ्या औषधं इंजेक्शन माझ्या माणसाला जोडायची नुसती मला माझी माणसं भेटू द्या गप्पा मारू द्या बोलू द्या खणखणीत बरा हो. काल मी दाखवून झालो गेले आठवड्यात. डॉक्टरचा रिमार्क आहे एवढ्या वेगानं एवढी रिकव्हरी करणारा आम्ही पहिला पेशंट बघतो. आणि फक्त तुमच्या आशीर्वादावर मी काय खाता